तर नमस्कार मित्रांनो, कंगनाताईलाच एका एअरपोर्टवर एका CISPच्या जवानांनी महिलांनी एक चापट मारली। तर ती कंगनाताईला का चापट मारली किंवा कशामुळे मारली ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण मित्रांनो, ज्यावेळेस हे एक कंगना रनौत हे एक बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करतात, तुम्हाला तर माहितीच आहे। पण हे हिमाचल प्रदेशमधून ह्या एका मंडी मतदारसंघातून त्या नुकत्याच खासदार झाल्यात। ज्यावेळेस ते खासदार झाल्या त्यावेळेस दिल्लीला रवाना होण्यासाठी त्या चंदीगड एअरपोर्टवर गेल्या होत्या आणि तेथे जे काही CISPचे जे जवान तैनात होते, ज्यावेळेस कंगना रनौत ताई त्यांनी प्रवेश केला एअरपोर्टमध्ये, डायरेक्ट येऊन त्या CISPचे जवान डायरेक्ट त्यांना चापट मारली। तर ही चापट का मारली, तर जे काही हे होत्या कोण कुलविंदर कौर यांचे जे काही आईवडील होते ते शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते आणि ज्यावेळेस ते सहभागी झाले होते त्यावेळेस ह्या कंगनाताईने काय विधान केलं होतं की ह्या 100 रुपये घेऊन इथं आंदोलनासाठी आले आहेत आणि हे राग डोक्यात ठेवून जे काही कुलविंदर कौर आहेत त्यांचे आईवडील होते ह्या त्यांच्या डोक्यात राग होता। त्यामुळे त्यांनी काय केलं, ज्यावेळेस कंगना रनौत त्यांना दिसल्या एअरपोर्टवर त्यांनी डायरेक्ट त्यांच्या कानशिली वाजवली। तर ते कंगना रनौत यांनी ज्यावेळेस आंदोलन चालू होतं शेतकऱ्याचं आणि त्यावेळेस हे असं विधान केलं होतं की 100 रुपये घेऊन इथं आले किंवा 100 रुपये दिल्यामुळे ते हे आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। त्याच्यामुळं कंगनाताईने ह्या जे काही CISPचे जवान आहेत कुलविंदर कौर यांनी त्यांना चापट मारली। तर असा प्रकार आहे। पण सध्या कंगना रनौत ताई या खासदार असल्यामुळे आणि त्यांना जे काही कुलविंदर कौर यांनी चापट मारली त्यामुळे सध्या कुलविंदर कौर यांना सध्या सस्पेंड केला आहे। तर असा कधी प्रकार होऊ नये किंवा चुकीचा होता एक पाहायला गेला तर असा एक व्हिडिओ होता। धन्यवाद।